महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। महागाव बिबट्याच्या हल्ल्यात रानडुक्कर ठार, शेतामध्ये जाण्याची शेतकऱ्यांमध्ये वाढली भीती। मोरवाडी शेत शिवारातील घटना। काडी दौलत खान वन विभाग अंतर्गत येणाऱ्या कार्यालय हद्दीतील मोरवाडी शेत शिवारात बिबट्यांचा मुक्त संचार असून बिबट्याने रानडुकराला ठार केल्याची घटना बुधवार 21 ऑगस्ट रोजी घडली। मोरवाडी येथील शेतकरी सुनील मोहन पवार यांच्या शेतातील कापूस पिकामध्ये सदर बिबट्याने रानडुकराला ठार केले। ही घटना सुनील मोहन पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहिती परिसरातील आजूबाजूतील शेतकऱ्यांना दिली। वन विभाग ऑफिसला सुद्धा दिली। रानडुकराचे अर्धवट मुंडके, बिबट्यांचे पंजे पाहून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतकरी शेतमजुरांनी शेतात जाणे बंद केले, त्यामुळे शेतींची कामे रखडली। त्यामुळे या बिबट्यांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी काडी दौलत खान यांच्याकडे निवेदनाद्वारे केलाय। निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की बिबट्याने शेतकरी शेतमजुरावर हल्ला केला तर याला वन विभाग जबाबदार राहतील। वन विभागाने तात्काळ उपाययोजना करून सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा काडी दौलत वनपरिक्षेत्र कार्यालयावर शेतकऱ्यासह आंदोलन करण्यात येईल, त्यांची वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सनी मधुकर चव्हाण, महागाव पुसद, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।